त्याच्या संदर्भात बैठक झाली। खरं तर थोड्या वेळापूर्वी नाथाभाऊ म्हटले की रोहिणी खडसे पण निवडणूक लढवणार नाही आणि नाथाभाऊ पण लढवणार नाही। त्यामुळे आता सस्पेन्स कायम आहे की लोकसभा निवडणूक रावेरची कोण लढवणार, चर्चेमध्ये काय ठरलं? आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ नेत्यांच्या सोबत आज आदरणीय पवारसाहेबांनी बैठक घेतली। जे काही इच्छुक लोक होती त्या इच्छुक उमेदवारांसोबतही देखील आज चर्चा करण्यात आलेली आहे आणि जे फायनल उमेदवार असतील त्यांचं नाव नेते जाहीर करतीलच। थोडं 2-3 दिवस वाट बघावी लागणार आहे। परंतु एकीकडे महायुतीकडनं रक्षा खडसे यांना उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे। खडसे विरुद्ध खडसे हा वाद टाळण्याकरता तुम्ही खडसे मैदानात उतरत नाही आहेत? असं काही नाही आहे बघा, प्रत्येकाची लढाईची तयारी असते। मी गेले 4.5 वर्ष झाले विधानसभेची तयारी करते मुक्ताईनगर विधानसभेमधून। मागच्या गेल्या 2019ला देखील लढले होते। त्याच्यामुळे लढाईला आधीचं प्रिपरेशन देखील लागतं आणि प्रत्येकाला तयारी देखील लागतं आणि शेवटी बघा पक्ष निर्णय घेत असतो। आम्ही कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो आणि हे पक्षच ठरवतो की कुठला कॅन्डिडेट तिथे चांगल्या रीतीने लढू शकतो, म्हणून हा पक्षावरती सोडलेला निर्णय आहे शेवटी। तर लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्यावेळेस जळगावला भव्यदिव्य सभा झाली होती त्यावेळेस एकनाथ खडसेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। जयंत पाटलांनी स्वतः भाषणात सांगितलं होतं। साधारणपणे 4-5 महिन्यांचा कालावधी झालेला आहे। असं असताना अचानक माघारी घेतल्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकीय वर्गात चर्चा सुरू झालेली आहे। पुणेला जिंकवून देण्यासाठी तर कुठेतरी हा प्रयत्न नाही ना, अशी देखील एक वेगळी चर्चा पाहायला। तसंही म्हणता येणार नाही। तुम्हाला प्रत्येकाला मागच्या वेळेसची कंडिशन म्हणजे 6 महिने आधी आणि आता नाथाभाऊंच्या तब्येतीमध्ये प्रचंड असा फरक आज रोजी आहे। गेल्या 2 महिन्याच्या आधीच त्यांना मेजर हार्ट अटॅक आला होता आणि हार्ट अटॅक आल्यानंतर म्हणजे मृत्यूमधच्या यातनं बचावलेले नाथाभाऊ आज रोजी आम्ही म्हणू की ते वाचून इथे आलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरांनी तेवढं फिरणं अलाउड केलेलं नाही आहे आणि त्यांच्या तब्येतीच्या इशूमुळे आज रोजी एवढं मोठं इलेक्शन पेलवण्यासारखं नाही आहे। चला गया रोहिणी जी, किस तरीके से देखिए रावेर लोकसभा के लिए आपका नाम चल रहा था, लेकिन अभी आज की मीटिंग में क्या तय हुआ है? क्या आप रावेर लोकसभा से चुनाव लड़ रही हैं क्या? मैम, इसी को ऐड करते हुए ये कहा जा रहा था कि बारामती की तरह ही यहाँ भी ननद भाभी आमने सामने होंगी, तो क्या महाराष्ट्र में ये लड़ाई देखने को मिलेगी? आप एनसीपी की तरफ से बतौर कैंडिडेट लड़ेंगी? मुझे ऐसे लगता है ये हर सवाल का जवाब हमारे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पाटिल साहब अच्छी तरह से दे सकते हैं, क्योंकि मैं बोलूँगी उससे अच्छा है जयंत पाटिल साहब ऑफिशियली आपको इस चीज़ के लिए जवाब दे सकते हैं। आप लड़ना चाहती हैं? क्या आप रावेर लोकसभा से चुनाव लड़ना चाहती हैं? क्या पार्टी आपको जिम्मेदारी देगी तो आगे उसको कंटिन्यू करेंगी क्या? मैं वही बोल रही हूँ कि कैंडिडेट या कोई भी उम्मीदवार ये डिसाइड नहीं करता है कि उसको लड़ना है नहीं लड़ना है। ये डिसीजन पक्ष डिसाइड करता है, पार्टी डिसाइड करती है कि कौन सा उम्मीदवार देना चाहिए और इसके लिए इसी सवाल का जवाब आपको प्रांत अध्यक्ष बहुत अच्छी तरह से मैम, बहुत डिप्लोमेटिक आंसर है। अगर आपको टिकट मिलता है तो आप लड़ेंगी क्या? आप इच्छा रखती हैं लड़ने की? मैं आपको वही जवाब दूंगी कि सारी चीज़ें मैं लड़ूंगी नहीं लड़ूंगी यहाँ पे सवाल आता ही नहीं है। पार्टी को क्या करना है ये जवाब रहेगा, क्योंकि पार्टी डिसाइड करती है, हम डिसाइड नहीं करते। मैंने उम्मीदवारी नहीं मांगी। मुक्ताई नगर से आप विधानसभा के लिए लगातार तैयारी कर रही है पिछले 4-4.5 साल से। अब अगर पार्टी ने किसी को कैंडिडेट डिक्लेयर किया, उसके लिए कितनी ताकत से आप लोग लगेंगे, क्योंकि पार्टी का जो प्रत्याशी है वो रावेर लोकसभा से चुनाव जीत कर आए? पिछले कई सालों से हम लोग पॉलिटिक्स में जब से काम कर रहे हैं, सब लोगों ने ये देखा है कि जब भी जो भी पार्टी ने कैंडिडेट दिया है उसका तहे दिल से हम लोगों ने स्वागत भी किया है और पूरी क्षमता से पार्टी का काम भी किया है। और उसी लिए नाथाभाऊ का नाम भी लिया जाता है कि हम लोगों को कैंडिडेट जो मिला, जो पार्टी ने कैंडिडेट दिया उसका दिल से हम लोगों ने काम किया है। अभी भी राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार साहब के पक्ष का जो भी कैंडिडेट रहेगा हम लोग उसी का काम करेंगे और उसी को चुन के लाने के लिए हम लोग पूरी तरह से प्रयत्न भी करेंगे और उसको जिता के लाने के लिए भी उसके पीछे खड़े रहेंगे। कठीण काळामध्ये भाजप ज्यांनी मदत केली त्याच्यामध्ये रामदास आठवले यांचं देखील नाव आहे। आता त्याचे कार्यकर्ते आक्रमक
झालेली आहे. जर रामदास आठवलेंवर अन्याय होणार असेल तर आम्ही आगामी निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची भाजपसाठी एक इशारा दिलेला आहे. कदाचित अशीच परिस्थिती या नवीन 2 घटक पक्षांवर आगामी काळात येऊ शकते. राजकारणात काहीही होऊ शकतं असं होईल. शेवटी बघा, कालचा तुम्ही प्रवेश बघितला असेल. ज्यांना वाटत होतं की आत्ता पवारसाहेबांकडे काही राहिलं नाही आहे, आता जशा जशा निवडणुका लागत आहेत प्रत्येकजण परतीच्या मार्गाला लागलं आहे. अजून विधानसभा यायची बाकी आहे. इथं फक्त लोकसभेचीच तयारी चालली आहे. विधानसभेला बरीचशी लोक स्वगृही परततील. शेवटी बघा, पक्ष आणि पक्षाची विचारधारा जिथे असते ना तिथेच लोकही मतदान करतात, कारण इथे मतदार लोक ही सगळी पक्षाच्या बाजूने आहेत. त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं. तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागेल. भाई करती साहब ने बोला है कि वो खुद भी और आप भी चुनाव लोकसभा का नहीं लड़ेंगी क्योंकि उनकी तबीयत ठीक नहीं है और आप विधानसभा की तैयारी आपकी कर रही है. तो फिर भी क्या आपने कहा कि पार्टी निर्णय लेगी? अगर पार्टी आपको फिर भी ज़बरदस्ती से उतार दी तो आप लड़ेंगी क्या चुनाव? कोई किसी को ज़बरदस्ती नहीं करता है, पर मैंने ये भी पहले भी बोला है कि जयंत पाटिल साहब थोड़े टाइम के बाद आने वाले हैं ना, आप उनसे पूछ लो ना. नहीं, आपकी इच्छा है कि नहीं? मैं जवाब देने से अच्छा है ना आप जयंत पाटिल साहब से पूछ लो. वो अच्छी तरह से आपको जवाब दे सकते हैं कि रोहिणी खड़ से लड़ना चाहती है, नहीं लड़ना चाहती है, उन्होंने अंदर क्या जवाब दिया वो सब जयंत पाटिल साहब अच्छी तरह से बात करेंगे. डिप्लोमेटिक मैम, थोड़ा सस्पेंस है. तो सस्पेंस नहीं रखेंगे तो आप बाइट कैसे दिखाएंगे? करती साहब ने तो बोला ना कोई नहीं लड़ेगा. मैं ऑफिशियल जयंत पाटिल साहब बात करेंगे यही बोल रही हूँ, क्योंकि प्रांत अध्यक्ष जब बात करेंगे तो वो ऑफिशियल होता है. आचारसंहिता उद्या जाहीर होते, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत आहेत. महाविकास आघाडी कशा पद्धतीने महाविकास आघाडीची या निवडणुकीमध्ये आपल्याला कामाची परिस्थिती लागेल पाहायला मिळेल. सॉरी काय म्हणतो उद्या हां निवडणूक आयोग आचारसंहिता जाहीर करते. काही दिवसात आता निवडणुका होतील. महाविकास आघाडीची कशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तयारी आपण जिंकून येऊ याचा आम्हाला पूर्ण महाविकास आघाडीचे आमचे प्रत्येक कॅन्डिडेट निवडून येईल हा आम्हाला विश्वास आहे. कारण आम्ही जिथे जिथे सभेसाठी जातो आहे, तुम्ही 2 दिवस आधीच्याही प्रत्येक, आता जर तुम्ही सोशल मीडियाही बघितलं असेल तर जिथे जिथे आदरणीय पवार साहेबांची सभा झाली, जिथे उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, या प्रत्येक ठिकाणी आता राहुल गांधी साहेबांची परवा चांदवडलाही तिकडे सभा झाल्यात. प्रत्येक सभेला लोकांची गर्दी साठी तिथे जे ग्राउंड घेतलेलं आहे ते कमी पडतं आहे अशी परिस्थिती आहे. मतदार राजे हे महाविकास आघाडीसोबत आहेत आणि आमच्या प्रत्येक जागा निवडून येणार हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे. उत्तर महाराष्ट्रात 8 लोकसभेपैकी महायुतीकडनं 6 उमेदवारांची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीकडे अजून कुठली घोषणा झालेली नाही. वेळ आहे किंवा अजून वेळ आहे. अजून काय उद्याच निवडणूक नाही आहे. आमच्याकडे लोकसभेला उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे कुठल्या चांगला पर्याय आम्ही द्यावा याच्यामध्ये आम्ही वेळ घेतोय. कदाचित त्यांच्याकडे सिंगल पर्याय असावे म्हणून त्यांनी पटापट जाहीर केले आहेत. आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. थँक्यू.